नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही, नाकापासून इतरो गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही, परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही, पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे एक कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. 8व्या अवतारात एक वारकरी एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण, राक्षसाचं नाव. आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय? आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हरा मासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हरा मासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन, अजून भजन करतो? हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायाने हृदयाला लावला, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय. काय तत्व असतं लोकांचं.